आपल्या आहारामध्ये पुरेसे फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ घेणं हे फार महत्त्वाचं आहे. पण ते कशासाठी घ्यायला हवेत याचं उत्तर फारच थोड्या जणांना माहिती असतं. आणि यापैकी एकच बाब सगळ्यांच्या लक्षात असते, ती म्हणजे तंतुमय पदार्थाचा संबंध आपल्या पचनाशी आहे. पचन चांगलं व्हायचं असेल तर फायबर्स घ्यायला हवेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या आहारातल्या फायबर्सचे पचनाच्या बरोबरीने इतर अनेक फायदे आहेत. आणि हे फायदे जर तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्ही निश्चितच तंतुमय पदार्थांना योग्य ते महत्त्व द्याल आणि त्यांचा आहारात आवर्जून समावेश कराल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तंतुमय पदार्थांचे असे कोणते फायदे आहेत जे अगदी आश्चर्यकारक आहेत. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना नवीन वर्ष खूप आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो अशी शुभेच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण आज बघतोय की आपल्या आहारात फायबर्स घेणं का महत्त्वाचं आहे, त्याचे काय फायदे आहेत. आणि पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणारा फायदा मी जरा थोडा डिटेलमध्ये सांगणार आहे. तर पहिला फायदा अर्थातच आहे की फायबर्स हे आपल्याला पचनासाठी मदत करतात. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का की फायबर्स जे आहेत ते आपल्याला पचत नाहीत. हा न पचणारा अन्नाचा भाग आहे. पण जेव्हा आपण हे फायबर्स खातो तेव्हा ते आपल्या पोटामध्ये जाऊन पाणी शोषून घेतात आणि फुगतात. आणि ते फुगल्यामुळे काय होतं, आपल्याला जे नको असलेले अन्न घटक आहेत किंवा पचल्यानंतर जे नको असलेला राहणारा भाग आहे अन्नाचा, तो ह्या फायबर्स बरोबर किंवा फुगलेल्या फायबर्स बरोबर मिक्स होऊन त्याचा असा गोळा बनतो छान, आणि तो आपण इझिली बाहेर टाकून देऊ शकतो किंवा इझिली बाहेर पास होऊ शकतो. तो म्हणजेच आपलं पोट सहजगत्या साफ व्हायला या फायबर्समुळे मदत होते. कॉन्स्टिपेशन होणं टाळता येतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की फायबर्स हे पचनासाठी मदत करतात. पण याबरोबरच फायबर्सचे इतर अनेक फायदे आहेत. त्यातला पुढचा महत्त्वाचा फायदा जो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल तो म्हणजे फायबर्स हे आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात. आणि ह्याचं कारण आपण आत्ता बघितलं त्यातच दडलंय की फायबर्स पोटामध्ये जेव्हा जातात आपल्या, तेव्हा ते पाण्याला धरून फुगतात आणि त्यामुळे काय होतं, पोट भरल्याची भावना येते. आणि पोट भरल्यासारखं जेव्हा वाटतं तेव्हा आपण अर्थातच कमी खातो किंवा सारखं सारखं जे चरणं हा प्रकार असतो आपल्याकडे तो थोडा कमी होतो, कारण पोट भरल्याची भावना बराच काळ टिकून राहते जर तुमच्या आहारात फायबर्सचं प्रमाण चांगलं असेल तर. त्यामुळे सारखं सारखं खाणं टाळून किंवा अतिरिक्त खाणं टाळून तुम्हाला वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. यासाठीच वजन कमी करायचं असेल तर आहारातलं फायबर्सचं प्रमाण हे पुरेसं हवं आणि वाढवायला हवं. आता फायबर्सचा तिसरा फायदा तोही या पहिल्या दोन फायद्यांशी थोडासा जोडलेलाच आहे. तो म्हणजे फायबर्स जर का आहारात चांगले असतील तर रक्तातली साखर चांगली राहायला मदत होते आणि ओव्हरऑल डायबिटीसचा कंट्रोल सुधारतो. यामागचं कारण काय आहे, तर एक कारण आपण आता बघितलंच की फायबर असल्यामुळे पोट लवकर भरतं आणि खूप खाल्लं जात नाही, यामुळेही रक्तातली साखर कंट्रोलमध्ये येते. वजन कमी झाल्यामुळे सुद्धा रक्तातली साखर कंट्रोलमध्ये येते. आणि तिसरा फायदा असा, म्हणजे तिसरं कारण असं शुगर चांगली राहण्यामागचं, ते म्हणजे फायबर जेव्हा तुमच्या आहारामध्ये असतात तेव्हा तुमच्या खाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. म्हणजे ते अन्न हळूहळू पचतं आणि त्याचं साखरेमध्ये रूपांतर हळूहळू होतं आणि पर्यायाने रक्तातली साखर ही हळूहळू वाढते, फार वेगानं वाढत नाही. किंवा ज्याला आपण म्हणतो स्पाईक येतो, तर तो स्पाईक येत नाही जेवणानंतर की एकदम खूप वेगात वाढून एक असा डोंगर दिसतो आपल्या मॉनिटरवरती, किंवा जर का तुम्ही सेन्सर लावला असेल तर तो असा दिसत नाही आणि स्टेडीली शुगर वाढते आणि ती खाली येते थोड्या वेळाने. तर हा जो डायबिटीसचा कंट्रोल सुधारण्याचा फायदा आहे फायबर्सचा, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आहारात उत्तम प्रमाणात फायबर्स घेतले तर इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते असंही लक्षात आलं आहे. म्हणजे इन्शुलिन चांगल्या प्रकारे वापरलं जातं. तसंच एका अभ्यासामध्ये असंही लक्षात आलं आहे की जर आहारातल्या फायबर्सचं प्रमाण साधारण 10 ग्रॅमनी वाढवलं तर ज्यांना डायबिटीस नाही अशांची सुद्धा डायबिटीस होण्याची शक्यता 14% कमी होते. तर थोडक्यात काय की डायबिटीस टाळण्यासाठी आणि जर डायबिटीस असेल
तर तो आटोक्यात ठेवण्यासाठी फायबर्स तुम्हाला मदत करणार आहेत. पुढचा फायदा फायबर्सचा असा की जसं रक्तातली साखर कमी व्हायला फायबर्समुळे मदत होते, तसंच रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला सुद्धा हे फायबर्स मदत करतात आणि विशेषतः सोल्युबल प्रकारचे किंवा विरघळणारे फायबर्स यासाठी जास्ती फायदेशीर ठरतात. आणि तुम्हाला माहिती असेल की कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार आहेत, LDL आणि HDL. त्यातल्या LDLला आपण वाईट प्रकारचं कोलेस्ट्रॉल म्हणतो किंवा त्रासदायक कोलेस्ट्रॉल म्हणतो. तर फायबर्समुळे हे LDL कमी होतं, म्हणजे वाईट प्रकारचं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि ते बाहेर टाकून त्याला शरीरातनं मदत होते. त्यामुळे जर का कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर आहारातलं फायबर्सचं प्रमाण आणि विशेषतः सोल्युबल फायबर्सचं प्रमाण हे उत्तम राखलं पाहिजे. पुढचा फायदा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो म्हणजे फायबर्स जर का आहारात पुरेशा आणि चांगल्या प्रमाणात असतील तर कॅन्सरची पण शक्यता कमी होऊ शकते. विशेषतः कोलॉन कॅन्सरची शक्यता फायबर रिच डाएट जर तुमचं असेल तर बऱ्याच अंशी कमी होते असं लक्षात आलंय. ह्याचं कारण असं एक सांगता येईल की जेव्हा आपण फायबर्स घेतो तेव्हा आपल्या पचन संस्थेमध्ये असणारे अनेक बॅक्टेरिया सुद्धा या फायबर्सचा आपलं अन्न म्हणून वापर करत असतात आणि ते या फायबर्सचं फर्मेंटेशन करतात काही प्रमाणात. आणि या फर्मेंटेशनच्या दरम्यान त्यातनं SCFA किंवा शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स नावाचे काही घटक बाहेर पडतात आणि ह्या घटकांमुळे कोलॉन कॅन्सरला प्रतिबंध होतो असं दिसून आलंय. तर बघा, म्हणजे कॅन्सरसारखा आजार जर टाळायचा असेल आणि काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर, तर तुम्हाला फायबर्स नक्की मदत करू शकतात. याशिवाय आपल्या प्रतिकारशक्तीसाठी फायबर चांगले असतात किंवा प्रतिकारशक्ती उत्तम राहावी म्हणून आहारात योग्य प्रमाणात फायबर्सचा समावेश करायला हवा. त्याबरोबरच आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन आपण ज्याला म्हणतो किंवा काही बारीक सारीक सूज आतमध्ये छोटी छोटी येत असते किंवा काही इन्फ्लेमेटरी कंडिशन्स असतात, त्यामध्ये सुद्धा फायबर्सचा उपयोग होतो असं लक्षात आलं आहे. तर फायबर्सवरती बरंच संशोधन चालू आहे आणि प्रत्येक संशोधनामधनं किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी चाललेल्या संशोधनामधनं फायबर्सच्या बाजूनेच बरेच निष्कर्ष येत आहेत. त्यामुळे फायबर्स हा आहारातला खरंच एक खूप महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे त्याला एका न्यूट्रिएंटचा दर्जा आहे. म्हणजे कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज द्रव्य हे जसे अन्न घटक आहेत महत्त्वाचे, तसाच फायबर्स हा एक अतिशय महत्त्वाचा अन्न घटक आहे. तर मला वाटतं ह्याबद्दल जास्तीत जास्त जागरूकता पसरायला हवी आणि आजच्या व्हिडिओमधनं आपण पहिला टप्पा आज बघितला की ह्या फायबर्सचे नक्की काय उपयोग आहेत. ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ह्याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजे या फायबर्सचे 2 प्रकार कुठले, ते फायबर्स कशा कशातून मिळतात, आपल्या आहारात जर फायबर्स वाढवायचे असतील तर त्यासाठी काय करता येतील उपाययोजना, आहारात फायबर्सची गरज खरंच किती असते किंवा काय त्याचं कुठल्या घटकातनं किती फायबर्स मिळतात, ह्या सगळ्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये माहिती बघणारच आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फायदे बघितले फायबर्सचे ते आपण लक्षात ठेवूयात आणि हे कायम डोळ्यासमोर असतील फायदे, तर मला असं वाटतं की निश्चित तुम्ही ह्या अन्न घटकाला पुरेसं महत्त्व द्याल आणि आवर्जून त्याचा आहारात समावेश कराल. आजच्या व्हिडिओच्या बाबतीत तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या मला जरूर विचारा आणि पुढच्या व्हिडिओसाठी काही सजेशन्स असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या कमेंट्सना मी जरूर उत्तरं देईन. मी सगळ्या कमेंट्स वाचते आणि बऱ्याचशा कमेंट्सना उत्तरं द्यायचा प्रयत्न करते. तर चला असंच गप्पा मारत राहूयात, इंटरॅक्शन करूयात आणि आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहूयात आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवूयात. थांबूया इथे. पुन्हा असंच भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.